गडावर जाण्याचा एकच मार्ग आहे, मगापासून आपण त्याच मार्गाने वरती येतोय। आज्ञापत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे गडा एकच मार्ग पाहिजे। हा महादरवाजा काही साधारण महादरवाजा नाहीये, याची जर बांधणी बघितली तर मगाशी आपण गोमुखी बांधणीचा जो उल्लेख केला, वर बघा आणि पूर्ण दरवाजाचं स्ट्रक्चर बघा, हे पूर्ण गोमुखी बांधणीचं स्ट्रक्चर आहे। त्याच्यामध्ये आपल्याला गायीच्या मुखाच्या पिशवीसारखा आकार आपल्याला बघायला मिळतो। आता सिंहासनावर विराजमान झालेला राजा हा भगवान श्री विष्णूचा अंश असतो। त्याच अंशाचे दोन द्वारपाल म्हणजे भगवान विष्णूचे दोन शिल्प आपल्याला दिसत आहेत। ती एक शरभ शिल्प, त्या शरभ शिल्पांखाली एक हत्ती त्या शरभाने दाबलेला आहे। पुराणातील कथेनुसार जेव्हा नरसिंह हा आपल्या उग्र रूप धारण केलं नरसिंहाने, तेव्हा सगळे देवी देवता या शंकराकडे गेले आणि त्याने नरसिंहाला शांत करण्यासाठी, नरसिंहाला वश करण्यासाठी शरभाचा अवतार घेतला। त्याचं ते प्रतीक म्हणून ही दोन शरभ शिल्प आहेत। त्याच्यावरती जी पट्टी आहे ती शतदल कमल ते आहेत, म्हणजे या स्वराज्यात विद्या आणि धनसंपदा याचा पुरेपूर वास या रायगडावर आहे। या रायगडावर झालेला राज्याभिषेक त्याचा जर आपण खर्च काढला, हा करोडोंमध्ये, तेव्हाच्या, आत्ताच्या नाही, तेव्हाच्या करोडोंमध्ये महाराजांच्या राज्याभिषेकाचा खर्च आहे। म्हणजे महाराजांचा राज्याभिषेक किती दिमाखात झालेला आहे याची आपल्याला कल्पना येईल। आणि महाराजांचा राज्याभिषेक ही काही सामान्य घटना झालेली नाहीये। आता आपण मगाचपासून रायगडाला अभ्यास करतोय, रायगड बघतोय, आता किती लोक प्रेमात पडलेली आहेत, रायगडाच्या नाही, वैयक्तिक आयुष्यात प्रत्येक जण पडलेलं असतं कोणाच्या कोणातरी प्रेमात। महाराज सुद्धा प्रेमात पडलेले आहेत, पण महाराज रायगडाच्या प्रेमात पडलेले आहेत। महाराजांनी 1656 साली जावळी जिंकली, त्याच्यानंतर महाराजांनी हा रायरी किल्ला पाहिलाय आणि तेव्हाच हे दोन जे बुरुज आहेत, हे जय आणि विजय, हे रायगडाचे बुरुज आहेत आणि याच्या मागे अजून दोन बुरुज आहेत, ते रायरीचे बुरुज आहेत। म्हणजे रायगड हा आधी रायरी या नावाने ओळखला जायचा। रायगडाला इंग्रजांनी किंवा परकीय आक्रमकांनी